जस्ट आता आपण इथल्या आपल्या गाड्या रेंट केल्या होत्या काल, आता रिटर्न केल्यात. जेवढं पेट्रोल होतं तेवढं टाकून देतं त्यांना. काहीतरी 70 स्वस्त दिलं पेट्रोल टाकून. 100 रुपयाचं पेट्रोल एक 1.25 लिटर आलं पेट्रोल. आता मग निघालो. आता मूलबोलकडे जाणार आहे. व्हॅन करणार आहे आम्ही बुक. जास्त नाही, 1 तासाभराचाच रूट आहे. आणि तिकडे जाऊन आज काय नाही, जास्त बीचवरती जाऊ, आराम करू. कारण की उद्या कॅन्योनरिंग आहे उद्या, त्यामुळे थोडा एनर्जी सेव्ह करू. आणि इतके दिवस जो शीन आला आहे आपला, फिरून जरा थकले, तो पण जरा थकवा निघेल. मस्त तासभर झोप झाली आपली. डायरेक्ट उतरलो इकडे या आपल्या हॉस्टेलला. ह्यातली कुठली रूम आहे काय माहिती. एकत्रच बेड आहेत आपले, काय टेन्शन नाही आहे. बघूया इथून बीच किती लांब आहे. आज फक्त बीच वगैरे जायचंच प्लॅन आहे. आणि सिटी एक्सप्लोअर करूया आपण. बॅग्स वगैरे काढून घेऊ. सगळे आता थकलेले पण आहेत. आपण आज सकाळी वेलचं करून आलो. कसं दिसतं, काय सुंदर सुंदर येत राव. केवढा मोठा. मस्त मस्त. काय ते कुठे ते पोकी घेते वाटतं. मी घेतो नाही. झाले किती? थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. या धन्यवाद. धन्यवाद. या धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. शॉपिंग चांगल्या मुली होत्या, चांगले आम्हाला प्रोडक्ट्स दिले त्यांनी. क्यूट प्रोडक्ट्स. 2 आणि हा म्हणता हा 1. अरे जास्त काय घेतोय मला लहान पोरीला द्यायचं. हे असली घे ना का असं छोटा. तू त्याचे पैसे भरले त्याच्यापेक्षा ते चांगले दिसते. हा भरलेत ना. याचे थांब ना. तो पैसे दिलेत. फॉर दिस अँड दिस अगेन 100 राईट. बर्गर समोर बनवला, समोर खातात ओके मध्ये. असंच मार्केटमध्ये निघालो होतो. मार्केट पण नाही, हे आपलं मेन रोड आहे हा मूलबोलचा. आय गेस सगळे शॉप्स वगैरे तिकडे. आणि चांगलं आहे शॉपिंग वगैरेला पण भरपूर काय काय. ट्रॅव्हलर्सवाला क्राऊड जास्त इकडे. आणि मेन सगळ्यात जास्त तर डायव्हिंगसाठी इकडे. डायव्हिंगसाठी बेस्ट प्लेस आहे आय गेस. लायसन्सीसाठी खूप लोक इकडे येतात डायव्हिंगच्या. तसं 4-5 दिवस डायव्ह हे करून लायसन्स घ्यायचं आणि मग जगात काही कुठे पण जा. ट्रेनिंगची गरज नाही, डायरेक्ट डायव्ह करा. पण ऑस्लोपेक्षा तर खूपच बेटर आहे मोलबोल. आम्ही जर का ओसोच्या जागी मोलबोलला राहायचं ट्राय केलं असतं, ठरलं असतं तरी बेटर ऑप्शन राहिला असता. कारण की हे खूप जास्ती कन्व्हिनियंट आहे. आय गेस इकडे आतमध्ये आपलं इथूनच आतमध्ये आय गेस 3 सिस्टर्स आय गेस इकडेच. बघूया
माहीत नाही मला हरवलं कुठेतरी मी. हेच सापडली. फर्स्ट नाईट मोलबोलमध्ये आणि लास्ट नाईट आपली ट्रिपची असणार आहे, कारण की उद्या आपलं संध्याकाळी फ्लाईट आहे सेबूवरनं. सो थोडा कसं म्हणते, एक्सपिरियन्स तर बेस्ट होता. पण ते असं होतं की इतके दिवस मस्त गेलेत सगळे. मला असं वाटतं की 10-15 दिवस फिरतोय आपण, पण असं पण वाटते की अशी पटकन निघाली ट्रिप, कारण की इतका एन्जॉय करत होतो मुवमेंट्स की आता ते लुक बॅक करताना एकदम हे होतं. ठीक आहे, सुरुवात आहे आपली यायची फिरण्याची. अजून भरपूर काय बघायचं आपल्याला. पण आता तुम्ही बघू शकता मस्त लिटअप झाला आहे पूर्ण हा रोड आणि पूर्ण मोलबोलची स्ट्रीट, आणि मस्त वातावरण झालं आहे. थंड एकदम, कोल्ड ब्रीज आहे, अजिबात काय अशी ह्युमिडिटी नाही आहे. फिरायला एकदम मस्त. आंबे घ्यायचे आहेत मला, इथले आंबा खायचा आहे. मी ठरवलं आता आज नाही तर सकाळी तरी ब्रेकफास्टसाठी आंबा घेईन मी सोबत. आणि बघू शकता तुम्ही आता बॉईज आपले सगळे पब्स बार सगळे इकडे, आणि इथे आंबे पण आहेत. हे विकायला आहेत का नाही काय माहिती, मागे तर होते कारण की विकायला. आणि आपल्याला थोडं सुविनियर पण घ्यायचं आहे इथलं, कारण की यांच्या इथं ते वेल शेपचं एक फ्रीज मॅग्नेट आहे, ते खूप छान आहे. ते एक घ्यायचं आपल्याला. कॅश पण आपल्याकडे आहे आता सफिशियंट उद्यापर्यंतची. आणि आपण कावासन फॉल्स कॅनियन रिंगचं पण आपलं बुकिंग झालेलं आहे काल. 1800 पेसोसचं आम्ही बुक केलं. सकाळी पिकअप असणार आहे आपला 6 वाजता, आणि लंच वगैरे इन्क्लूड आहे त्यामध्ये. परत गाईड, जम्प्स आहेत 9-10 जम्प्स आहेत, भरपूर काही इन्क्लूडेड आहे. आणि तो पण एक एक्सपिरियन्स वेगळा राहणार आहे. त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेल मी एखाद्या वेळेस. आणि 11, 11:30, 12 वाजता ते आपल्याला ड्रॉप करतील परत आपल्या हॉस्टेलवरती. बघूया उद्याचा दिवस. पण आता बघूया इंडियन एक रेस्टॉरंट एकदाच जेवले अख्ख्या ट्रिपमध्ये इंडियन, त्यानंतर आज सेकंड टाईम जेवूया. ते पण आता फक्त राईस आणि भाजीच खाणार आहे, जास्त काही हेवी खाणार नाही. बघूया आता कसं आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे इंडियनचा असा एक्सपिरियन्स आहे की एका ह्याच्यात जेवलो आणि ते पण एवढं काही खास नव्हतं, कारण की इंडियन्स अजून एवढं काय हे नाही आहे, फेमस नाही आहे इकडे इंडियन्स लोकांसाठी फिरणं. त्यामुळे बघू आता एक हे कसं आहे, चांगला असेल रिव्ह्यू चांगली गोष्ट आहे. नाही तर आहे उद्या मग बर्गर एक मगाशी बॉईजने खाल्लं आहे आमच्या, चांगला बर्गर होता. हे आपण आलो आहे आता चौपाटीला, मोलबोलच्या चौपाटीमध्ये. मस्त एकदम लिटअप आहे सगळं. आणि पन्नागजा मसाला काहीतरी, तिथे राईस बोल्स भेटतात ते आपले, सॉरी इंडियन राईस बोल्स भेटतात ते. बघू आपण काहीतरी राईस आयटम खाऊया, कारण की आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढी भूक नाही आहे, फक्त टेस्ट करूया. छान आहे, एरिया तर खूप छान आहे, मस्त सगळं. ठीक आहे. अरे वा 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 वा. असंच फिरता फिरता आपण आलो होतो तिथे. आपण डिनर केलं होतं, तिथून चालत चालत आपण असंच मँगो ज्यूस घ्यायला आलो. असेच एक इंग्लंडचे आपल्याला एक व्यक्ती बसलेले भेटले, सहज गप्पा रंगल्या अशाच की कुठनं आले तुम्ही, काय करताय वगैरे. तर आम्ही तशी तोपर्यंत ऑर्डर दिली होती मँगो शेकची आपली. ते गप्पा मारत होते. मग गप्पा का मारता मारता एवढं रंगल्या की कळालं की हे जे शॉप आहे ॲक्च्युली त्यांचं ते जे हेल्दी बी नाव आहे, ते बी म्हणजे ॲक्च्युली त्यांची बायको त्यांना बी म्हणून हाक मारते, आणि हेल्दी कारण की त्यांना राहायला आवडतं हेल्दी, द हेल्दी बी असं त्यांनी नाव ठेवलं. आणि 32 इयर्स झाले ते फिरतात. ते आता पूर्ण आपल्या वर्ल्ड टूरवर चालू आहे त्यांची. 58 वय त्यांचं. आणि आता फायनली त्यांनी सेटअप केलं आहे हा इथे. ते इंडियाला पण येऊन गेले. बघू आता परत आले तर कॅमेरामध्ये पण रेकॉर्ड करायला ट्राय करू आपण. पण काय मस्त या लोकांकडून असं बघून इन्स्पिरेशन घ्यावं असं वाटतं. छोटासा सेटअप आहे, काय नाही. ते म्हणतात की मस्त दिवसात सायकल घेतो, फिरतो, कायाक आहे माझ्याकडे, कायाकिंग करतो, आणि हा सेटअप आहे. मस्त लाईफ आहे. मुलगी तिकडे इंग्लंडमध्ये,
आई पण दुसरीकडे कुठे जातो, त्यांना भेटून येतो, आता त्यांना इकडे घेऊन येतो, फिरतो आणि मग परत आपलं इकडे राहतो. असं पाहिजे काहीतरी स्वतःसाठी. 58च्या एजमध्ये बोलले की योगा सेंटर सुरू करायचं आहे. आपल्या इंडियन योगा कल्चरकडून खूप इन्स्पायर्ड आहे. त्यांना खूप आवडतं योगा वगैरे. आपल्या सगळ्या त्यांना गुरु बनायचा, गुरु फॅन आहेत ते इंडियन कल्चरचा. खूप फिरून गेलेत आणि आता इथं सेटल झालेत शेवटी. लडाख वगैरेला पण येऊन गेलेत. त्यांना रेकमेंडेशन दिलं आहे आपण हम्पीचं, हम्पी वगैरे फिरायला वगैरे. असं काय तर मला ते फोटो काढूया आपण. What you guys? Oh, you want one with me? Sorry. It's a video. Okay. How are you doing the vlog? Yeah. What's your name? I'm Mark from the United Kingdom. Happy to serve you mango shakes. Well, you know the Philippine shake is the best mango shake there is. We'll see. We'll see. Okay, let me take your picture, boy. मस्त मस्त पीस आहेत. Salamat. Thank you so much. Salamat kayo. And have a nice evening, ha? Sige, God bless. Teka rin, bilatan mo tayo. Bye. असंच फिरता फिरता आलो आहे आपण मार्केटमध्ये. थोडं फ्रीज मॅग्नेट वगैरे घ्यायला. थोडं महागच आहे. महाग म्हणजे 150 वगैरे रुपयाला पडतं एक फ्रीज मॅग्नेट मोठावाला. थोडं डिस्काउंट दिलं तर बरं होईल. आता काय करू शकतो, घ्यावं तर लागेलच फ्रीज सजवायला. भरपूर काय काय यांच्याकडे छान छान पीसेस.